नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, झटपट आप्पे आपल्याला बनवायचे आहेत. ते घरोघर बनतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडतात. तर बघा, या आप्यांसाठी मी पीठ इथं काढलेलं आहे. तर ते पीठमध्ये सगळ्या डाळी ज्या होत्या ते मी दळून घेतलेले आहेत. तर बघा, एक टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत, कोथिंबीर आहे आणि लसूण आणि जिरं आहे. हे आपल्याला आप्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे बघा, चटणीसाठी तयार केलेलं आहे. खोबरं आहे ते मी कुटून घेतलेलं आहे बारीक. कोथिंबीर घेतली आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत. 7 ते 8 पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत आणि जिरं तिथंसुद्धा घेतलेलं आहे. आता आप्यांच्या पिठामध्ये आपल्याला एक टोमॅटो आणि एक कांदा चिरायचा आहे. तर बघा, इथं चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे. आणि चवीनुसार सोडा जो असतो तो प्रत्येकाच्याच घरी असतो. सोडासुद्धा आपल्याला इथं ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे बघा, सोडा मी इथं टाकलेला आहे थोडा. हळद आपल्याला थोडी टाकायची आहे. तर बघा, हे मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर जे आहे ते आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर बघा, एक कांदा आणि एक टोमॅटो जो मी तुम्हाला दाखवला होता तो इथं जाडसर कट करून घेतलेला आहे आणि पिठात टाकून दिलेला आहे. आता हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर जे मी तुम्हाला दाखवलं होतं एक प्लेटमध्ये वेगळं, ते मी इथं वाटण करून घेतलेलं आहे. आणि आता पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. एकसाथ जास्त पाणी नाही टाकायचं आहे, कारण पीठ जे आहे आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, पातळ नाही करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने पिठाला घट्ट ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जास्त पाणी त्यात घालायचं नाही आहे. जास्त पाणी घातलं की आप्पे आपले तयार होणार नाही. आता इथं बघा, आपल्याला चटणी अगोदर तयार करून घेऊयात. पीठ आपण फेटून बाजूला ठेवून दिलेलं आहे आप्पे बनवायसाठी. आता आप्प्यांसोबत खायला चटणी तर हवीच असते. तर बघा, इथं पुदिनाचा पाला मी घेतलेला आहे थोडासा. आमची छोटीशी बाग आहे आणि त्या बागेतनं पुदिनाचा पाला मी आणलेला आहे. बघा, हिरव्या मिरच्या आहेत, लसूणच्या पाकळ्या, जिरं आणि खोबरं जे आहे ते कुटून घेतलेलं आहे. चटणीमध्ये खोबरं जेवढं घातलं तेवढी चटणी ही खूपच छान लागते. तर हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने इथं चवीनुसार मीठ तुम्हाला टाकायचं आहे चटणीमध्ये. चवीनुसार मीठ टाकून त्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवली की नंतर पाणी टाकून थोडं थोडं फिरवायचं आहे. तर बघा, इथं अर्धा चमचा मी मीठ घालत आहे. तर बघा, चटणी आपली बनवून तयार आहे. तुम्ही फोडणी देऊ शकता. मी चटणीला फोडणी देणार नाही. माझ्या घरी कच्ची चटणी आवडते, तशीच खाता. तुम्ही फोडणी देऊ शकता. तर बघा, पीठ आपलं इथं तयार करून ठेवलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं पीठ हे तयार करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवढे आप्पे हवे असतील तेवढं पीठ तुम्ही काढू शकता. मला जेवढे आप्पे काढायचे होते तेवढे मी पीठ हे काढलेलं आहे. गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यात तेल टाकून द्यायचं आहे. तेल हे व्यवस्थित टाकायचं आहे, जेणेकरून आपण जे आप्पे टाकू ते शिजताना चिटकायला नको भांड्याला. पीठ जे असतं ते चिटकून जातं आणि मग ते निघायला त्रास देतं. तर बघा, चमच्याने किंवा हातानेही तुम्ही टाकू शकता. थोडं थोडं पीठ आपल्याला प्रत्येक पात्रात टाकायचं आहे. तर हे पीठ कसलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं नाही अजून. तर ते पीठ आहे मुगाची डाळ, मठाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी तांदूळ. आणि ते पण एकदम छोट्या छोट्या वाट्या. तुम्ही बघू शकता पीठ केवढं होतं. छोट्या छोट्या वाट्या हे सगळ्या डाळींच्या होत्या आणि ते मी चक्कीमध्ये दळून घेतलेलं होतं. बारीकच दळलेलं होतं, जास्त जाडसर पण नाही होतं. तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकता. आणि बारीक दळायचं असेल तुम्हाला, तुमच्याजवळ चक्की नसेल तर तुम्ही सगळ्या डाळी ज्या आहेत छोटी छोटी वाटी घेऊन सण मिक्सरमध्ये दळू शकता. तुम्हाला बारीक दळावं लागेल. तर बघा, आता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. मीडियम फ्लेमवर भांडं जे आहे चौफेर फिरवायचं आहे, कारण गॅसचा जाड जो असतो तो मधल्या आप्पेला जास्त लागतो आणि मधले आप्पे जे असतात ते जळून जातात आणि साईडचे जे असतात ते कच्चे राहून जातात.
तर बघा अशा पद्धतीने माझे पण थोडे जळलेले आहेत मधले, तुम्ही बघू शकता. अरे एक जास्त जळून गेलेला आहे, काही हरकत नाही, मिस्टरांना जळलेला आवडतो. मिस्टर मला मुद्दाम सांगता की जळवून टाक, मला जळलेले आप्पे खायला आवडतात, पण मी तसं मुद्दाम नाही करत. गॅस जास्त फास्ट राहून गेला म्हणून ते आणि मधल्या आप्प्यांना गॅस जो आहे जाळा जास्त लागून गेला आणि त्यातलं ते एक आप्पे जे आहे ते जास्तच जळून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूपच सोप्या पद्धतीने नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर बघा अशा पद्धतीने खरपूस आप्पे जे आपले आहेत तिथं बनून तयार होत आहेत. पुन्हा त्यांना परतून द्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होऊन जातील. तर बघा हा एक जास्त जळून गेला, त्याला साईडला काढून घेते मी. तर बघा झटपट आप्पे आपले बनून तयार आहेत. खूपच सोप्या पद्धतीने, डाळी भिजायचं टेन्शन अजिबात नाही आहे. तर एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी, तुम्हालाही खूप आवडेल. आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. काही शंका असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.